कशीच नाही पेटणार तशी चूल कशीच नाही पेटणार. घ्यायचं नाही का जात्रातून काय होय. ट्रॅक्टर घे ना आपल्याला नांगराला होय. येते मी बाजार काय कैरी खाती हा कस लागते गोड आहे. जेवच नाही का तुला कैरच खायचं काय फक्त हा. मी आले होते यांच्या मामाच्या गावाला तर सकाळ सकाळ आम्ही दोघे पण ना इकडे आलो होतो. तर तुम्ही पाहतच असताल आता ना ही चूल पेटून घेत होते का तर ना ह्यांच्या मामाच्या गावची होती मटणाची यात्रा. तर काही जणांच्या गावाला परंपरेनुसार मटणाची यात्रा नसते तर काही जणांच्या गावाला मटणाची ही यात्रा असते. तर ह्यांच्या पण मामाच्या गावाची यात्रा नाही मटणाचीच होती आणि यांच्याकडे ना चूल पेटवण्याचं काम लावलं होतं. मला नव्हतं वाटत की आता यांना चूल पेटेल म्हणून पण काय माहिती यांचा प्रयत्न तर चालूच होता. तर पाहू आता यांना चूल पेटते का नाही ते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कशीच नाही पेटणार तशी चूल कशीच नाही पेटणार. ते प्लास्टिकचा कागद ठेवल्यावर लगेच पेटन त्याच्यावर लगेच ठेवलंय ती पातेलं. सगळं वारं लागण येतं तर हलका पेटन पेटले का ते कशाला टाकलंय मग काय. कोण टाकलं लगेच पेटले दोन. गरम पाणी करायचं मामी तवर पेंटी लागण तर जाळ तिकडं. मटणाची तयारी चालली इकडं. तर तुम्ही पाहिलंच असेल की फायनली यांना चूल पेटलेली आहे. मला नव्हतं वाटलं की पेटेल कारण की नाही ह्यांनी याच्या आधी कधी चूल पेटवली होती का नव्हती काय माहिती. तर इकडे यांनी चूल पेटून घेतली आणि लगेच मटण शिजत घालायचं होतं त्यासाठीच ना इकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर पाहू आता ह्यांना मटण पण शिजत घालायचं होतं तर ते पण कसं होतंय कसं नाही ते तर व्हिडिओच्या पुढे तुम्हाला समजेलच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. यांचं तर इकडे काम चालूच होतं त्यांच्या मामाच्या मुलाचं आणि ह्यांचं चूल पेटून घ्यायची. त्यांना दोघांना पण चूल पेटली. त्यानंतर ना त्यांना चिकन पण शिजत घालायचं होतं मटण शिजत घालायचं होतं. तर मटणासाठी लागणारे मसाले इकडे यांनी काढून ठेवले होते आणि मी निघाले होते इकडे रानामध्ये घास कापण्यासाठी. घरी सगळ्यांचे घरच्यांचे कामं चालू होते. काही जण भाकरी करत होत्या तर काही जणांना वेगळेच काहीतरी कामं होते आणि मी आणि त्यांच्या मामाची मुलगी आम्ही दोघीजणी आलो होतो शेतात घास कापण्यासाठी. घास कापायला आज काय कोणीच येत नव्हतं त्यामुळे आम्ही दोघीच जणी इकडे आलो होतो. तसं तर ना आतापर्यंत मी कधीच घास कापलेला नाहीये पण त्या बोलल्या की फक्त माझ्यासोबत चल म्हणून त्यासाठी मी गेले होते त्यांच्यासोबत. आणि त्यामध्ये ना ऊन पण भरपूर लागत होतं तर त्यांच्यासोबत आले होते. त्यांना थोडासा घास पण कापू लागले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये. आम्ही आमचं आवरून आलो होतो यात्रेमध्ये आणि त्यामध्ये मामांची शेरणी पण होती तर ती शेरणी घेऊन जायचं होतं. तर ह्या गावची यात्रा ना भैरवनाथाची यात्रा होती. घ्यायचं नाही का जात्रातून काय होय. खेळणे बिळणे घ्यायची का नाही. येते मी बाजार चलो. ट्रॅक्टर घे ना आपल्याला नांगरायला होय. ट्रॅक्टर घे नांगरायला. अवजार घेतलं ट्रॅक्टरचे. तू काय पोर काय ट्रॅक्टर चालायला अरे.
कसला तमाशा बेकार ना. चलो ओ घर पे चल ना. काय कैरी खाती हा कस लागती. गोड गोड आहे. जेवच नाही का तुला कैराच खायचं काय फक्त हा जेवायचं ना. का म्हणलं कैरा खायचं तर. आणि स्पेशल मला अंडे उकडायला टाकले. हा होय अंड्याच भाजी खायची. हा होय कोणतं आहे. हा होय हो वांग टोचतायला का हो रक्तच काढो. डायरेक्ट वांग टोचलं आणि रक्त चालू. डायरेक्ट रक्तच. वांग खा. वांग्याचा काटा टोचला रक्तच निघलं डायरेक्ट. हे बघ